एक घटना ऐकून एवढी मनाला चीड येत आहे, तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अरे कहाणी घडलेली आहे लातूरमध्ये, तालुका औसा. अरे त्या छोट्याशा खेडगाव आहे टाका, या ठिकाणी एक मुलगी होती. अनुष्का म्हणायची मुलगी होती. ती लातूरच्या नवविद्यालयामध्ये शिकत होती. अरे 11 वर्षाची होती आणि ती अचानकच तिनं फाशी घेतली. कसं काय फाशी घेईल, कसं काय ताव्याला फाशी घेईल? अरे वाईट वाटतंय. आज या देशाची महिला शिकावी. कशी शिकावी? सावित्रीबाईची 3 जानेवारी जयंती झाली आणि 4 जानेवारी तर लगेच ही घटना घडली. तिनं फाशी घेतली आणि ती लेकरू हुशार होतं. 4 जानेवारी कसं काय फाशी घेईल? तिची आई असं आरडू सांगत होती, माझं लय लेकरू हुशार होतं. असं छाती ठोकं सांगत होती, माझं बाळ बाबासाहेबांच्या विचारानं चालणारं होतं, बाबासाहेबांचे नाव घेणारं होतं. परंतु आज काय शिका महिलांनो, पुढे शिका. सावित्रीबाई, अरे ही लोक वरचे, हे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, किंवा हे शिक्षण मंत्री, हे काय झोपलेत का? वरचेवर महाराष्ट्रामध्ये खून झाला, अन्याय झाला, बलात्कार झाला, वरचेवर कुठंही ऐकून हे मनाला वैताग येत आहे. अशांचे कारण बांधवांनो, खरेच आपण बाबासाहेबाचे अनुयायी असाल, छत्रपती शिवरायांचे अनुयायी असाल, तर असं जर होत असेल, हे जर लोक लक्ष जर घेत नसतील, अशा हरामखोर लोकांना ह्यांना जाग्यावर बसवलं पाहिजे. कारण यांना घरी बसा, करता आलं तर करा, नाही तर घरी बसा. अरे काय चाललंय? आज 3 जानेवारी सावित्रीबाईची जयंती, हे असं घडू शकतं? लेकरू कसं फाशी घेईल? याच्यावर गोरगरिबाचा न्याय नाही का? अरे गोरगरिबाची लेकरं शिकू नये का? पुढे जाऊ नये का? मला एवढंच सांगायचं बांधवांनो. काही चुकत असेल तर सांगा. तुम्ही म्हणसाल उठलं की सुटलं बडबड, काय पागल आहे का? येडा आहे? हाय येडा, हाय पागल. परंतु जिथं सत्य आहे तिथं सत्य बोलणार. अरे मरण जर आलं तर चालेल, फाशी आली तर चालेल, पण नुसतं गप्प राहून नुसतं बसणार नाही. कारण हेच मला सांगायचं आहे. चला.